नमस्कार, ब्रेन न्यूज चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अनेक उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर एक डावा कोणीतरी असावं म्हणून आज आपण डाव्यांशी चर्चा करणार आहोत. आणि नेमकी डावी विचारसरणी नेमकी कशी असते, काय असते, त्या विचारसरणीला आधार काय असतो, कोणाला प्रेरित असते, अपेक्षित काय असतं, यावर भाष्य करण्यासाठी आज आपल्याबरोबर एक सामाजिक कार्यकर्ते, डाव्या विचारसरणीचे युवा नेते आणि आडम मास्तरांचे खंदे समर्थक, की ज्यांनी खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी वयामध्ये या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला जवळून पाहण्याची एक संधी त्यांनी उपलब्ध करून घेतली आणि त्याचा अनुभव आपण आज ऐकणार आहोत. त्यांच्या अनुभवाच्या बरोबरच अनेक विचारवंताचा देखील सहवास त्यांना लाभला. तो देखील अनुभव आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. ते म्हणजे अनिल वासम, अनिल अंबादास वासम. नमस्कार सर. नमस्कार. खूप कमी वेळामध्ये डाव्याची विचारसरणी जोपासली हो, काय विशेष? या जगातला मानव मुक्तीदाता प्रत्येक माणसाला गुलामगिरीतून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि न्याय मिळवणुकीतून ज्यांनी मुक्ती मिळवण्यासाठी जो मार्ग दाखवला ते म्हणजे कार्ल मार्क्स. त्या कार्ल मार्क्सची विचारधारा म्हणजे सर्वसामान्य माणूस जगण्याची एक आचारसंहिता आहे. आपसुकच ती जे विचार आहेत ती विचारधारा मी आत्मसात केली, म्हणून मी मार्क्सवादाकडे आकर्षिला गेलो. तुमचं मूळचं कुटुंब काय, म्हणजे आम्हाला परिचय, वासम यांचा परिचय करून दिला तर बरं होईल. की वास्तविक पाहता आमचे वाडवडील हे तेलंगणा राज्यातले पूर्वीचा जो करीमनगर जिल्हा होता त्या जिल्ह्यातलं सिरसला गावातलं आमचं कुटुंब. जेव्हा त्या ठिकाणी दुष्काळ पडलं त्यानंतर बरेच लोक स्थलांतरित होऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांनी स्थलांतरित झाले. त्याच अनुषंगानं माझेही वाडवडील तेलंगणातून, करीमनगर जिल्ह्यातून सोलापूरमध्ये येऊन वास्तव्य झाले. कुठे? सिरसिल्ला हे आता सध्याचा जिल्हा. आता सोलापूर शहरामध्ये कुठे वास्तव्य सुरुवातीचं? आमचं सुरुवातीचं अशोक चौकातलं. हा. किती भावंड काय? आता आमचे आजोबा हे 5-6 आजोबा होते आणि त्यांच्या 3 बहिणी, मग त्यांचा परिवार. त्याच्यानंतर आमचे वडील, त्यांनी 3 भावंड, त्यांची 1 बहीण आणि आम्ही सगळे भावंड. आता तुम्ही किती भावंड? आम्ही 3 भावंड. बहीण? आम्हाला बहीण वगैरे काही नाही. 3 भावंडापैकी 2 भावंड काय करतात? ते दोघंही आपले म्हणजे कामगार आहेत आणि मी स्वतः चळवळीमध्ये सक्रिय आहे. तुमचं शिक्षण कुठे झालं? म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण हे श्री दत्त बालमोहन विद्यालयात झालं. हो. माध्यमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 3. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण आमचं कुचन कनिष्ठ महाविद्यालय. त्यानंतर मग उच्च शिक्षणासाठी मी अर्थशास्त्रात माझं हे BA झालेलं. मग मी ते दयानंद महाविद्यालयात BA, त्यानंतर पुढे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पुन्हा मी वालचंद महाविद्यालयामध्ये MA झालं. MA झालं का? MSW झालं. मुक्त विद्यापीठातून MCG केलो. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातून ती ग्रंथपालनाची पदविका घेतली. बिलीप पण झालंय तुमचं? हो. आणि मग लॉयर कधी झाला? मी 2022ला सनद घेतली. त्यानंतर मी माझ्या MSW म्हणजे MA झाल्यानंतर मी LLB केलो. ह्या सगळ्या म्हणजे प्रवासामध्ये तुम्हाला म्हणजे सामाजिक जाणीव किंवा सामाजिक प्रश्न किंवा सामाजिक चळवळ कधी आणि कशी समजली? वास्तविक पाहता काय की मी बालपणापासूनच आमच्या प्रजानाट्यमंडळ कला पथकामध्ये काम करत होतो. तुमच्या वस्तीतच होती का? हो. मग त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक होते कॉम्रेड विनोद काडम. कोण? विनोद काडम. बर. मग त्यांची मार्क्सवादी विचारावरती प्रचंड पकड होती आणि मी शाळा संपल्यानंतर संध्याकाळी रियाजसाठी जायचो. मग आमच्याकडे रियाज होत असताना रियाज संपल्यानंतर दररोज 1 तासभर आम्हाला ते वेगवेगळ्या विचारधारांची ओळख, त्या सगळ्या लोकांना आधी कला, गाणी, पथनाट्य, मग त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरती आपलं वादविवाद, वैचारिक मंथन आणि आपली एक विचारधारेची एक स्पष्ट लाईन कशी असली पाहिजे
या संदर्भात ते आम्हाला सतत मार्गदर्शन करायचे. प्राथमिक अवस्थेत? हो, प्राथमिक मी अगदी शाळेत असताना, मी आता 4थीत असल्यापासून या सगळ्या गोष्टींची मी जुडलेलो आहे. हम्म. मग तेव्हा आम्हाला सांगायचे की समाजामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत. मग ते हुंडाबळी असेल, अज्ञान असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, त्याच्यानंतर धर्मांधता असेल, अंधश्रद्धा असेल, ह्या सगळ्या ज्या सामाजिक प्रश्नांमुळे समाजाची कशा पद्धतीने वाताहत होतीये आणि त्यातून आपण समाजाला दिशा देण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्याचं माध्यम काय असावं, तर त्याचं माध्यम म्हणजे कलेचं माध्यम आहे. आपण पथनाट्य सादर करून लोकांचं प्रबोधन करू शकतो. वेगवेगळ्या क्रांतिगीतातून, लोकगीतातून लोकांच्या मतांचं आणि त्यांच्या विचारांचं आपण परिवर्तन करू शकतो. हे कलेच्या माध्यमातून करू शकतो. हे त्यांनी त्यावेळी आम्हाला सतत मार्गदर्शन करायचे. त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या माझ्या सभोवताली असणाऱ्या प्रश्नांची मला जाणीव होत गेली. तेव्हापासून मग प्राथमिक अवस्थेमध्येच असताना याची जाणीव झाली. काय तुमच्या मानसिकतेचा विजय कशी होती त्यावेळेस? कशा पद्धतीनं तुम्ही विचार करायचो त्या प्रश्नावर किंवा त्यांच्या त्या मार्गदर्शनावर? की मुळात कसं की बाल्यावस्थेत अवस्थेत असताना आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार नसतात. तुम्हाला कोण घडवतं, तुमची जडणघडण कोणत्या रिमायसिस मध्ये होत असते, तिथलं ऍटमॉस्फिअर काय असतात, त्याच्यामुळे आपसुकच तुमची ती जडणघडण होत असते. मी अगदी डोक्याने रिकामच होतो आणि मला जे विचार माझ्या डोक्यात यायला लागले आणि त्या विचाराच्या अनुषंगाने मी विचार करत होतो, त्यामुळे माझ्या मानसिकतेचा काय त्या ठिकाणी विषय येत नाही, कारण माझी जडणघडण त्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने होत गेली. क्या बात आहे. म्हणजे जडणघडण. पण नंतरनी मात्र अगदी पोक्तपणा किंवा अगदी कॉलेज अवस्थेमध्ये आल्यानंतर तुम्हाला समज आली तेव्हा पुस्तकाचा संदर्भ आला असेल, पुस्तक वाचण्याचा संदर्भ आला असेल. नक्कीच. मग अशा कुठल्या कुठल्या विचारवंतांची पुस्तकं वाचली? कोणताही माणूस प्रगल्भ कधी होतो? एक पहिल्यांदा म्हणजे वाचन. ज्यांचं वाचन समृद्ध असेल ती व्यक्ती नक्कीच विचाराने घडत असते. कारण आपण कोणकोणती पुस्तकं वाचतो, कोणकोणत्या पुस्तकांचा संदर्भ घेतो, त्यावरून तुमच्या विचाराची दिशा पण ठरते. कशी होती दिशा? नक्कीच. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जे पुस्तक वाचलेलं आहे की कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची घटना, कार्यक्रम आम्हाला ज्यावेळी कळत नव्हतं त्यावेळी मी वाचत होतो. आणि वाचलेलं पुन्हा जेव्हा उजळणी केली तेव्हा लक्षात आलं की आपण कोणत्या विचारधारेचा अभ्यास करतो आणि ती विचारधारा आपल्यासाठी किती जवळची आहे आणि ती किती आपल्यासाठी महत्वाची आहे. तेव्हा लक्षात आलं की कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यात हे सांगितलेलं आहे, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा निसर्गदत्त अधिकार आहे. माणसाची माणसाकडून होणारी पिळवणूक थांबली पाहिजे. ही विचारधारा म्हणजे मार्क्सवादी विचारधारा. साध्या गोष्टीत आहे. आणि हे दोन जरी विचार तुम्ही आत्मसात केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होण्यासारखं आहे. कारण त्या ठिकाणी जात, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंग, वर्ण या कोणत्याच परिसीमांच्या पलीकडची ती भाषा आहे की माणसाला आपण निसर्गात ज्या पद्धतीने जन्माला आलो तसं आपण निसर्गाशी समरस होऊन, एकरूप होऊन आपल्या समाजाशी आपण जगलं पाहिजे. हे ते तत्वज्ञान आम्ही जेव्हा वाचायला लागलो, ज्या पद्धतीने वाचत गेलो त्या पद्धतीने आपण प्रगल्भ होत गेलो. म्हणजे आपण प्रगल्भ म्हणता येत नाही की आमची समज आमची आकलन शक्ती वाढत गेली. त्यामुळे माणूस नक्कीच विचारवंतांमध्ये कोणाकोणाची वाचली? आता मी बरेच म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विचारवंत बरेच आहेत. डॉक्टर अशोक ढवळे आहेत, उदय नारकर आहेत, त्याचे पाश्चिमात्य म्हणजे एंगल्स आहेत, हेगेल आहे, त्यानंतर कार्ल मार्क्स आहेत, डार्विनचा सिद्धांत आपण वाचलेला आहे. हे पाश्चिमात्य विचारांचं नंतर भारतातल्या लोकांनी भाषांतर केलं, त्याच्यामध्ये पुन्हा हे बाकी सगळे विचारवंत आहेत. भारतामध्ये डी कोसंबी आहेत, त्याच्या विकार राजवाडे आहेत, त्याच्यानंतर इरफान हबीब आहेत, हे सगळे इतिहासकार आहेत ना. त्याच्यानंतर धनंजय गाडगीळ आहेत. हे सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने गाडगिळांचं कम्युनिस्टावर कुठलं लिखाण? अर्थशास्त्रावर त्यांचं लिखाण आहे. कारण मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्या कारणानं त्यांची पुस्तकं किंवा तो संदर्भ मला वाचायला मिळाला. नाही, पण धनंजय कीरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आत्मचरित्रच लिहिलेले जास्त पुस्तकं आहे. मग
मार्क्सवर कुणाचं आत्मचरित्र लिहिलं असं नाही म्हणायचं? नाही नाही नाही. त्यांनी अर्थशास्त्रावरती पुस्तकं लिहिलेलं आहे. एकंदरीत मी सगळ्या पुस्तकांचा संदर्भ या करता देतो की मी जी पुस्तकं वाचलेत त्या पुस्तकातून आपल्याला वेगवेगळं ज्ञान मिळालेलं आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कम्युनिस्ट विचारधारेला जोपासणारी किंवा विचारवंत लेखक अशांची कुणाची पुस्तकं वाच? स्वातंत्र्यानंतर तर बरेच लेखक आहेत आपल्या, म्हणजे आचार्य भारतात, सुद्धा, हो. आचार्य आत्रे आहेत, प्रबोधनकार ठाकरे आहेत, त्याच्यानंतर प्रभाकर संजगिरी आहेत, बीटी रणदिवे आहेत, गोदूदाई परुळेकर आहेत, शामराव परुळेकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा यांची ज्योती. पुस्तकं वाच. हो, कारण हे सगळं जे समग्र साहित्य आहे, ह्या सगळ्या समग्र साहित्यातून तुम्हाला एक गोष्ट जाणवते की तुम्हाला तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासायचं असेल आणि तो लोकांमध्ये टिकून ठेवायचा असेल तर या सगळ्या विचारवंतांची जी विचाराच्या अनुषंगाने लिहिलेलं लिखाण आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. प्रभावित करणारं कुणाचं लेखन तुम्हाला? गोदूताई परुळेकरांचं. काय वैशिष्ट्य? कारण त्यांनी महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातला जे आदिवासी पट्टा आहे त्या ठिकाणी आदिवासींना मनुष्य समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी खूप कष्ट खाल्ल्या. त्यांची भाषा त्यांना येत नव्हती, त्यांच्यावरती पिढ्यानपिढ्या सरकारचा जुलूम होत होता, तिथल्या जमीनदारांचा जुलूम त्यांच्यावरती होत होता. त्या सगळ्या लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याची, त्यांच्या अधिकाराची आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देऊन त्यांच्यामध्ये माणूस पण त्यांनी आणलं. त्यांनी पुस्तकच दिलं, जेव्हा माणूस जागा होतो. ह्या पुस्तकाला भारत सरकारच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आणि मला वाटतं आपण शाळेत असताना पाड्यावरचा चहा धडा आपण ऐकलेला असेल, त्याच्यामध्ये तो संदर्भ आहे. कारण गोदूताई परुळेकरांनी आपल्या विचारांनी, मार्क्सवादी विचारांनी तिथल्या सगळ्या आदिवासींना माणसाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना माणूस पण दिलं आणि माणूस भान पण दिलं त्यांना. म्हणून तिथे ती क्रांती झाली. आजही त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा अगदी घट्ट रुजलेली आहे, रुतलेली आहे. त्या ठिकाणी आजही आमचा आमदार कायमचा निवडून येतो. क्या बात आहे. आता विद्यमान आमदार आपले आहेत विनोद निकोले, एक सर्वसामान्य कुटुंबातली ती व्यक्ती, एक रस्त्यावरती चहा विकणारा माणूस, त्याचं स्वतःचं टपरी होतं, त्या माणसाला ह्या विचारधारांनी आमदार केलं. आज विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या आदिवासींच्या आणि महाराष्ट्रातल्या समस्त पीडित कष्टकरी लोकांचे प्रश्न ते मांडतायत. इतक्या विचारानं बेभान झालेले वासम हे घरच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे? घरची परिस्थिती तर आमची काय प्रतिकूल परिस्थितीत आहे, हा. पण हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्या गरजा मर्यादित असतात त्यांच्या अपेक्षा पण मर्यादित असतात. म्हणजे तुमचा गरजा माप आमच्या गरजा खूप मर्यादित आहेत. असं कॉलेजला गेल्यानंतर मित्र त्यांच्याबरोबर बसायचं, चहा पाणी करायचं, हा खर्च पण असायचा? असायचं ना. मग मी काम करून शिकायचो ना. कुठे कामाला जायचो? मी एम दत्ताराम नाट्य साहित्य भांडार आहे त्या ठिकाणी केबलची वसुली मी करत होतो. मग कॉलेज करत काम केलं तिथं 3-4 वर्ष काम केलो मी. मग त्यानंतर पक्षाने काय केलं की मला विद्यावेतन देऊन त्यांनी पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडीवरती काम करण्याची जबाबदारी दिली. विद्यावेतन दिलं जातं? हो, मला दिलं जातं. किती नाही म्हणजे मला वर्षभर लागणार शालेय साहित्य असेल, शैक्षणिक साहित्याचा खर्च असेल, एखाद्या वेळेस शाळेची फी असेल, एखाद्या वेळेस सहल पण असेल, की स्वतः मास्तर आम्हाला द्यायचे, म्हणायचे मुलांचं आपण हे केलं पाहिजे कारण ही मुलं आपली भावी पिढी आहे, यांना आपण जोपासलं पाहिजे, यांना घडवलं पाहिजे, ही जाणीव त्यांना आहे आजही. आणि आजही ते आमच्यासाठी खूप मोठं ते सहकार्य आणि मदत करतात. असं म्हणजे ही डाव्या विचाराची जोपासणी करणारे वासम नेहमीच असं अग्रेसिव्ह असायचे कॉलेजमध्ये? अग्रेसिव्ह तर आपला तो अंगभूत गुण आहे. आपण अग्रेसिव्ह असल्याशिवाय समोरचा माणूस आपल्याला विचारतच नाही. होते तसंच? हो, नक्की. कसेच होते? हो, शाळेत असताना सुद्धा मी विद्रोह करायचो आणि कॉलेजमध्ये सुद्धा विद्रोह करत होतो. काय एखादा प्रसंग आठवतो कॉलेजमधला? नक्की. मी तुम्हाला शेवटची एक आठवण सांगतो. कोरोना काळानंतर सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया म्हणा किंवा परीक्षा पद्धती काय आहे, मग त्या ठिकाणी कोरोनाच्या काळानंतर परीक्षा पद्धत बदलली, लोक ऑनलाईन एक्झाम देत होते. मग ते कोरोना संपल्यानंतर त्यांनी काय केलं, ती पद्धत बंद करायचं ठरवलं. पण अभ्यासक्रम ज्या पद्धतीने ऑनलाईन शिकवलं गेलं त्या पद्धतीने परीक्षा ऑनलाईन झाली पाहिजे. आम्ही फिजिकल शिकलो तर फिजिकल देणार, असा एक आम्ही टेक्निकल मुद्द्यावरती विद्यापीठात आंदोलन छेडलं. आणि शेवटी विद्यापीठानं नाईलाजास्तव आमच्या विद्यार्थी आंदोलनानं जेव्हा तुम्हाला लेक्चर ऑनलाईन झाले असेल तर परीक्षा सुद्धा ऑनलाईन होईल हा निर्णय त्यांनी दिला आणि आमच्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन झाल्या. ह्या निर्णयामुळे खूप म्हणजे
गुणी विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असं म्हणायचं? असं म्हणतच नाही आपण. नुकसान हा प्रश्न नाही का, कारण सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि ती मागणी रास्त आहे म्हणून मी ते आंदोलन केलं. हा. कारण आपण जेव्हा सामूहिकरित्या ज्या गोष्टी करतो, सामूहिकरित्या ज्यांचा सूर आहे, जो बहुमताचा सूर आहे आणि तो रास्त असेल, तो कायद्याच्या चौकटीत बसत असेल, तर आपण त्याला पुढे रेटलं पाहिजे. मग ते आपण आपल्या त्या व्यवस्थेच्या विरुद्ध असता कामा नये. कुचनमध्ये असताना असे काही आंदोलन वगैरे करण्याचा प्रसंग आला? नाही, कुचण कॉलेजमध्ये मी कसं नुकतं 10वी पासून 11वी 12वी त्या ठिकाणी शिकलो, त्यामुळे माझं बालपणच असायचं ते. हा. म्हणजे आपण इतकं पोक्त पण नव्हतं किंवा आपण बाकीच्या गोष्टींचं त्या ठिकाणी मला आकर्षण नव्हतं, कारण शाळेसारखंच आमची ती. आयुष्यात पहिलं आंदोलन कुठलं केलं? माझ्या आयुष्यात पहिलं आंदोलन म्हणजे मला तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला. पहिलं हो आंदोलन? हो, 5 जुलै 2010 मला तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला, कारण भारत बंदची घोषणा केली होती त्यावेळी. हो. त्यावेळी आमच्या ऑफिसच्या सगळ्या परिसरामध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त होता आणि आम्ही पोलीस बंदोबस्त तोडून मोर्चा काढलो. त्यावेळी मग पोलिसांनी आम्हाला रस्त्यावरती लोळून मारून ताब्यात घेतला आणि 353चा गुन्हा नोंदवून त्यावेळी तब्बल मी 16 दिवस तुरुंगात होतो. राजकीय तुरुंगवास भोगणारा अनुभव वेगळाच असतो. वेगळाच असतो. काय कसा असतो, कशा पद्धतीनं तिथं ट्रीटमेंट? तुरुंग म्हणजे काय की आपल्याकडे तुरुंग ही जी संकल्पना आहे की जी व्यवस्था आहे, हे गुन्हेगारासाठीची व्यवस्था आहे, पण राजकीय तुम्ही म्हणजे राजकीय तुरुंगवास आहे हा, आणि ह्याच्यामध्ये काही त्या पद्धतीचा व्यवहार केला जात नाहीये प्रशासनाकडून किंवा असं कोण पोलिसांकडून. म्हटलं तुम्हाला? मग तुरुंग सगळ्यासाठी सारखा आहे. ते राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असा फरक नसतो. हा. तुरुंग हे तुरुंगच आहे. तुरुंग म्हणजे काय, ज्या ठिकाणी माणसाच्या सगळ्या जीवनशैलीमध्ये सुधारणा झाली पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीपासून तो अलिप्त राहिला पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त त्याला कशा पद्धतीनं शिक्षा करता येईल ती व्यवस्था त्या ठिकाणी राबवली जाते. त्या ठिकाणी राजकीय कायद्यांना वेगळी व्यवस्था, गुन्हेगारांना वेगळी व्यवस्था असं काही नसतं. हा, त्याच्यामध्ये गंभीर गुन्हे जे करणारे असतात त्यांना सर्वसामान्य समूहामध्ये सोडत नाही, परंतु जे आपले रेग्युलर जे गुन्हे असतात त्या कायद्यांसोबत त्यांची पण त्या ठिकाणीच वेगळी व्यवस्था केली जाते. तुमची पण तशीच व्यवस्था? 100% तशीच केलेली आहे. कोण कोण भेटले हो? काय अनुभव आहेत का त्यावेळी मला तुरुंगात बरेच, म्हणजे आता मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, की गंभीर गुन्हे केलेले. आणि 16 दिवसाची दिनचर्या कशी असायची? सांगतो ना, प्रगल्भ गुन्हेगार ज्याला म्हणतो आपण, कसं आहे की माणूस जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर त्याच्यातला एक चांगुलपणा बाहेर येतो किंवा त्याला एक वळण लागतं. त्या पद्धतीनं तुरुंगात गेल्यानंतर सगळे वेगवेगळे गुन्हेगार असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळा गुन्हा केलेला असतो. प्रत्येकाच्या गुन्ह्याचं स्वरूप, त्या गुन्ह्याची रचना, त्यांनी केलेलं सगळं कांड, हे अशी जी चर्चा होत असते, कारण त्या ठिकाणी कुठलेच माध्यम नसतात, बरोबर आहे, त्यामुळे ती चर्चा होत असते. म्हणजे जेव्हा आपण अशा प्रगल्भ गुन्हेगारीच्या लोकात बसलो तर आपण प्रगल्भ गुन्हेगार कसा हो याचंही ज्ञान त्या ठिकाणी मिळतं. तुम्हाला दिनचर्या सांगतो. तुरुंगामध्ये सकाळी 6 वाजता सर्वांना उठवलं जातं. आल्यानंतर त्या ठिकाणी एक पोलीस येतात, बाबा म्हणतात त्यांना. आल्यानंतर 6 वाजता आपण त्यांनी येणे अगोदर उठून आपलं अंथरूण पांघरून घडी करून आपल्याला दिलेलं ताट आणि वाटी आणि आपलं जे तांब्या ठेवायचं आणि आपण घडी घालून बसायची. तो काय करतो, लाकूड घेऊन येतो, प्रत्येकाची डोकी मोजतो, 1 2 3 4 असं मोजल्यानंतर अंतिम मोजणी ती समजा याच्यामध्ये 150 कैदी आहेत, 150 कैदी लिहून मग तेव्हा बाहेर सोडतो. सोडल्यानंतर मग आपण आपली प्रातविधी असते, मलत्याग असतं त्याच्यामध्ये, मग आपण दात घासणं, आंघोळ करणं. 7 वाजेपर्यंत आपल्याला चहा येतो. चहा आल्यानंतर लगेच आपल्याला मग नाश्ता मिळतो. मग नाश्त्याला कधी पोहे, कधी उपीट, कधी सांजा, काय कधी गोड शिरा, म्हणजे असे पदार्थ येतात. त्यानंतर 11 वाजेपर्यंत आपल्याला बराकच्या बाहेर सोडतात. मग आपण बराक नुसतं फिरायचं, पाय मोकळे करायचे. मग त्याच वेळी मग वेगवेगळ्या बराकमधले लोक एकत्र येतात. मग तू कशासाठी आलायस, तू कोणता गुन्हा केलास, येताना काय चूक झाली, आता जाताना काय चूक होऊ नये, अशी त्यांची चर्चा होत असते. 11 वाजता तुम्हाला जेवण देतात. त्या 11 वाजता जेवण देतात. त्या जेवणामध्ये 2 पोळी म्हणजे आपली चपात्या असतात, 1 वाटी भात, 1 पातळ भाजी असते आणि 2 केळी आणि कंपल्सरी त्याच्यामध्ये दूध असतं. 11 वाजता तुम्हाला जेवण दिलं की तुम्ही काय करायचं, ते जेवण दुपारचं जेवण मग तुम्ही कधी खा. 11 वाजता तुम्हाला आत टाकले, मग तुम्हाला संध्याकाळी 6ला सोडतात बाहेर. 3ला सोडतात. मग 3ला त्यांनी सोडलं, 3 जेवण करून घेतलं की पुन्हा 3 वाजता जेवण येतो. 3 ते 6 तुम्हाला बाहेर सोडलं जातं. पुन्हा तुम्ही बऱ्याच जेलवर फिरायचं, झाडू मारायचं,
स्वच्छता करायची, मग कुणाला भजन कीर्तन करतील, पूजापाठ करतील, कुणाला आपापल्या धार्मिक विधीप्रमाणे त्यांना प्रार्थना करण्याचे पण अधिकार त्याच्यामध्ये असतात. झालं 6 वाजता तुम्हाला पुन्हा बरॅकमध्ये बंद केलं, मोजून पुन्हा बंद केलं जातं, पुन्हा सकाळी 6 वाजता उठवलं जातं. मग आता त्या ठिकाणी ही सगळी दिनचर्या. मग या सगळ्या दिनचर्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे असतात ते कॅन्टीन लावतात. मग त्यांना फरसाण असेल, पार्लेजी बिस्किट असेल किंवा तिखट मीठ असेल काय, आणि आपल्याला लागणाऱ्या त्या जीवनावश्यक वस्तू जे तुरुंगाच्या सगळ्या त्या मान्यताप्राप्त जी यादी असते तेच उत्पादन आपण घ्यायचं, अन्य दुसरं उत्पादन घेत नसतात, की ती सगळी गोष्टी त्यांना मिळतात. मग त्याच्यामुळे आम्ही काय मोठा गुन्हा केलेला नाही, आम्ही राजकीय कैदीच. आम्ही गेल्यानंतर मग आम्हाला लोक बघून हसतात पहिल्यांदा, हे कसे काय आले, हे चळवळीतले, म्हणतात हे काय केलं नाही आजीच येऊन बसले का, तुम्ही तुरुंगाचे जावई का रे, म्हणून अशी लोक जे सिनियर गुन्हेगार असतात ते म्हणतात. मग त्या ठिकाणी सिस्टीम फार वाईट असते, इथं बसायचं नाही, इथं झोपायचं नाही, चाल तिकडं चल. एक पद्धत सांगतो तुम्हाला, तुरुंगातल्या स्वच्छतागृहांना दरवाजे नसतात, उघडे असतात सगळे. जे ते तुरुंगाच्या नियमानुसार कुणी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी दरवाजे नसतात काय. त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं म्हणजे पळून जाण्याचा पण त्या ठिकाणी कुठली सोयी पण नसते. मग जेव्हा नवीन कैदी येतात बरॅकमध्ये, अगदी स्वच्छतागृहाच्या बाजूला त्यांची जागा असते. पुढचे ज्या पद्धतीनं बेल होऊन पुढे जातात त्या पद्धतीनं मागची लोक पुढे येत असतात, म्हणजे त्याला प्रमोशन मिळतं. म्हणजे असे पुढचे कसे कसे गेले तसे तसे येतात. मग आम्ही 16 दिवसामध्ये स्वच्छतागृह अगदी मध्यभागी आलो, म्हणलं आम्ही इथंपर्यंत आलो. ज्या दिवशी आमची बेल झाली आम्ही गेलो. म्हणजे ही सिस्टीमच त्या ठिकाणी आहे की आतमध्ये जी व्यवस्था आहे ती व्यवस्था गुन्हेगारांच्या मध्ये सुधारणा झाली पाहिजे, यासाठी दुय्यम दर्जाचं अन्न, दुय्यम प्रतीच्या सगळ्या सोयी सुविधा ते देतात. म्हणजे माणूस जेणेकरून या सगळ्या व्यवस्थेशी तो लवकरात लवकर फारकत घेतली पाहिजे आणि तो बाहेर गेला पाहिजे, अशी त्याची विचारधारा होण्यासाठी हे त्याचं ट्रीटमेंट असतं. आज इतका सगळा प्रपंच आज मास्तरांचा संपर्क जवळपास म्हणजे कॉलेज अवस्थेमध्येच असताना, शाळेत असताना हो. मास्तरांचा भावलेला एखादा प्रसंग किंवा मास्तर नेमके काय, हे बघा मास्तर नेमके काय आहेत याच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नाही तुम्हाला भावलेले मास्तर विचारतो, नेमके मास्तर तुमच्या नजरेतूनचे काय हे सांगा भाऊ. बघा आमच्या नजरेत म्हणण्यापेक्षा मास्तर ही एक व्यक्ती नाही, एक समूह शक्ती आहे. कारण मास्तर स्वतःसाठी कधी जगले नाहीत, ते आजपर्यंत जगत आहेत ते समाजातल्या पीडित, कष्टकरी, कामगार, बहुजन, वंचित, दुर्बल घटकातल्या लोकांसाठी जगत आहेत. त्यांचं जगणं म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचं ते एक पुस्तकच आहे. ज्या पद्धतीने आपण एक प्रत्येक पुस्तक वाचताना वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळे प्रसंग त्याच्यामध्ये असतात. अगदी त्यांच्या जीवनामध्ये आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रतिकूल परिस्थितीवरती ते मात करून आज या स्टेजला आलेले आहेत. हे त्यांचं जीवनचरित्र तुम्ही कदाचित वाचलेलं असाल, संघर्षाची मशाल हाती, जे मास्तरांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातला आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या कामगार चळवळीचा 50 वर्षाचा इतिहास त्यामध्ये नमूद केलेला आहे. मग त्यांच्या सगळ्या विधानसभेच्या कारकिर्दीत त्यांनी मांडलेले प्रश्न, त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना दिलेली संधी, त्यांनी केलेलं सगळं कार्य, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की त्यातलं प्रत्येक क्षण भावलेलंच आहे. आणि असं वेगळं असं नेमकं एक क्षण असं नाही की मला भावलं, भावना प्रत्येक क्षण त्यांचं प्रत्येकाला भावतोय. एकदा त्यांच्या चळवळीची कोणी समरस झाला तर तो त्यांच्याशी कधी अलिप्त होत नाही, तो त्यांच्याशी एकरूप होतो. मास्तरांशिवाय आणखी कोण कोण नेत्याशी संपर्क आला तुमचा? कम्युनिस्ट पक्षामध्ये असं विशिष्ट नेता असं काही नसतं, कारण आमच्याकडे शाखा सचिवापासून ते पक्षातल्या महासचिवांपर्यंत सगळ्यांना एक रचनात्मक पद्धतीनं कामकाज दिलेलं असतं. कसं की शाखा सचिव असतात, त्यानंतर जिल्हा समिती सदस्य, जिल्हा सचिव, राज्याचे सचिव असतात, देशाचे सचिव असतात. जेव्हा आपण चळवळीमध्ये काम करत असताना टप्प्याटप्प्याने आपली प्रगती होत असते आणि आपल्याला जबाबदारी वाढत असतात. ज्या पद्धतीनं आपल्या जबाबदारी वाढतात त्या पद्धतीनं ती जबाबदारी माणसं आपल्याला भेटत असतात. म्हणजे आम्हाला प्रत्येक म्हणजे बऱ्याच वेळा कॉम्रेड सीताराम येचुरी यांना भेटण्याचा योग आला. ते काय म्हणजे नेमकं काय रसायन होते काय ते माणूस, म्हणजे त्या माणसाला बघितलं की त्याची वैचारिक जी काय बैठक आहे ती अगदी स्पष्ट होते, पण अनुभव अगदी तुमचा जवळ ना असेल. कसा अनुभव होता येचुरींचा? आम्ही शाळेत असल्यापासून म्हणा किंवा चळवळीतल्या प्रत्येक वेळी
त्यांचे भाषणं आम्हाला ऐकण्याचा योग यायचा. हं. आजही मी ऐकतो. कारण त्या माणसाची मांडणी कोणत्याही विषयावरती असू द्या, इतकी स्पष्ट, सरळ, परखड आणि कधी तडजोड न करणारा असायचं. चळवळीतला एखादा कार्यकर्ता कसा असला पाहिजे, त्याची आचारसंहिता कशी असली पाहिजे, त्याचा आचार विचार कसा असला पाहिजे, याबद्दल त्यांचं बंधन आणि त्यांचे काही नियम असायचे, तो कुणी भंग करता कामा नये. आणि त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याची जडणघडण त्या पद्धतीने होत असते. सीताराम येचुरी भारतातल्या प्रत्येक विचारधारेचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि प्रत्येक विचारधारेचा अभ्यास केल्यानंतर आज देशाला कोणत्या विचारधारेची गरज आहे आणि ती विचारधारा आपण पुढे कशी घेऊन गेली पाहिजे, याच्यावरती त्यांचं नेहमी लोकांना मार्गदर्शन असायचं. पण जगामध्ये प्रत्येक वेळी डावे संपले, मार्क्सवादी संपले, ते संपले, अशी उठाठेव करत असतात. पण आमचं म्हणणं आहे, या देशाला समाजवादच आणि लोकशाहीच तारू शकते. कितीही दडपशाही येऊ द्या, किती हुकुमशाही येऊ द्या, किंवा किती लोकांनी धर्माच्या नावाने लोकांना वेडं बनवलं तरी चालेल, पण लोक या सगळ्या अंधकारातून बाहेर येतील, त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि ते लोक स्वतःसाठी आणि स्वतःच्या हक्क अधिकारांसाठी रस्त्यावरती उतरतील. आणि तो रस्ता असेल लोकशाहीच्या दिशेने समाजवादाकडे जाणारी व्यवस्था. ही आजची परिस्थिती अशीच आहे? 100%. कशी आहे परिस्थिती? आज देशामध्ये सत्ताधारी राज्यकर्ते जे लोक आहेत, ते देशाला कोणीकडे घेऊन जात आहेत? आज प्रत्येक माणसाला त्याच्या भाकरीपेक्षा धर्म प्यारा वाटतो. त्याच्या शिक्षणापेक्षा, त्याच्या रोजगारापेक्षा, त्याच्या कौटुंबिक जीवनापेक्षा त्याला त्याचा धर्म महत्वाचा वाटतो. प्रत्येकाचा धर्म महत्वाचा वाटला पाहिजे, कारण प्रत्येकाने आपापल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. जगातला कोणताही असा धर्म नाही की ते माणसाला पशु बनवत नाही, पशुला माणूस बनवतो. पण धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? माणसाला माणसासारखं जगण्याची एक प्रकारची आचारसंहिता आहे. आणि आपण नियमामध्ये राहिलं पाहिजे हेच शिकवतो ना. इतरांना त्रास देऊ नये, खोटं बोलू नये, असत्य वागू नये, सत्याची कास धरावी, सगळ्यांना मदत करावं, सगळ्या धर्माचा समान आदर करावा, सगळ्यांवरती प्रेम करावं, एकमेकाबद्दल द्वेष भावना करू नये. ह्याच गोष्टींचा सार ना प्रत्येक धर्माचा. आणि हे करत असताना आज माझा धर्म किती श्रेष्ठ आहे आणि इतरांचा धर्म कसा तुच्छ आहे, या सगळ्या भानगडीमध्ये ना या देशातला सर्वसामान्य माणूस, तरुण, तरुणी, युवा पिढी अशी भरकटत चाललेली आहे. मग त्यावेळी ह्या सगळ्या लोकांच्या मेंदूचा ताबा या सगळ्या प्रतिगामी लोकांनी घेतलेला आहे. म्हणून त्याला आपल्या मूळ मुद्द्यापासून, त्याच्या भाकरीपासून, त्याच्या रोजगारापासून त्याला बाजूला करून त्याच्या डोक्यामध्ये धर्म भिनवण्याचं काम चाललेलं आहे, जो धर्म इतरांच्या कामाचा नाही आहे. हाच मुद्दा शहरी नक्षलवादाकडून सांगितला जातो. शहरी नक्षलवाद, अर्बन नक्षलिझम म्हणायचं तुम्हाला. हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय? गेली 5-10 वर्ष. 2018 साली विवेक अग्निहोत्रीने हा शब्द काढला. शहरी नक्षलवाद. नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? की नक्षलवादाची सुरुवात ही बिहारमध्ये आपल्या पश्चिम बंगालच्या त्या नक्सलबरी गावातून सुरुवात झाली. बरोबर आहे. नक्षलवाद, माओवाद हे जे आहे, हे लोक क्रांतीच्या दिशेने जाणारे आहेत. कुठली क्रांती? लोकशाही क्रांती. त्यांचं म्हणणं आहे की देशाला सशस्त्र क्रांतीची गरज आहे. की तुम्ही जे म्हणता ना नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद, मुळात शहरी नक्षलवाद हा शब्दच अस्तित्वात नाहीये. तो जाणीवपूर्वक रूढ केलेला आहे. कोणाला? की जी माणसं या देशातल्या सत्ताधाऱ्यांविरोधात, या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात जे लोक बोलतील, त्या लोकांना आपण अर्बन नक्सल म्हणायचं. हा जाणीवपूर्वक रूढ केलेला शब्दप्रयोग आहे. असा शब्द कुठे रूढ नाही आहे. शहरी नक्षलवाद वेगळा आणि ग्रामीण नक्षलवाद वेगळा असं काय नाही. नक्षलवाद पूर्वी काही हे आपल्या तुरुंगात म्हणजे जंगलातून ते चालायचं. ते लोक सगळी गावच्या गावं कब्जा करून त्या सगळ्या आदिवासी लोकांना साक्षर बनवणं असेल, की त्यांना त्यांचं जल, जंगल, जमीन या ज्या गोष्टी आहेत, त्यांची जी काही पूर्वापार चालत आलेली जी संपत्ती आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आणि देशातल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना ज्या पद्धतीने पीडित, वंचित ठेवलेलं आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन केलं पाहिजे.
त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मार्गाने त्यांना मदत करावं, हा त्यांचा तो मुद्दा आहे. आणि ते सशस्त्र क्रांतीवाले लोक आहेत. पण आम्ही काय म्हणतो, आम्ही लोकशाही क्रांतीला मान्य करतो. कारण ही या देशामध्ये जेव्हा आपण लोकशाहीच्या आधारावरती देश आपला स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जी घटना स्वीकारली, त्याच्यामध्ये लोकशाहीला आपण प्राधान्य देतो. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्माचरणाचं स्वातंत्र्य आहे, सर्वांना समान संधीचं स्वातंत्र्य आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही तुरुंगात जंगलात राहून ते करू शकत नाही. तुम्ही शहरात या, तुम्ही त्या सर्वसामान्य माणसांना सत्तेच्या दिशेनं किंवा जी त्यांच्या विरोधात जी धोरणं राबवत आहेत ती धोरणं आणून पडण्यासाठी लोकांना साक्षर करा, असं आपलं म्हणणं आहे. आमचं शस्त्र काय? आमचं शस्त्र म्हणजे हेच आमचं शस्त्र आहे जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. यापेक्षा मोठं शस्त्र देशात कोणतंच नाही आणि जगात पण नाही. काय आणि हे अर्बन नक्षलवाद जे त्यांनी म्हणतात ना, की केवळ डाव्या चळवळीतल्या लोकांना आणि सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना गोवण्यासाठी मुद्दा मांडलेला तो शब्दप्रयोग आहे. या 10 वर्षामध्ये डाव्यांची खूपच अडचण झाली असं वाटतं. आमची तर अडचण झाली नाही बाबा. कारण पश्चिम बंगाल असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी डाव्यांचं वर्चस्व होतं किंवा अस्तित्व होतं, आज पूर्णपणे एक मोडखळीस आलेली अवस्था दिसते. नाही, आपण तसं म्हणता येत नाही. कारण ज्या पद्धतीनं देशामध्ये ज्या विचारधारेची लोक, ज्या विचारधारेवर आधारित सत्ता केंद्र येतात, तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये त्या पद्धतीने परिवर्तन होत असतं. आता पश्चिम बंगालमध्ये आमचा पराभव झाला, त्रिपुरामध्ये पराभव झाला, पण केरळमध्ये आम्ही सत्तेत आहोत. आणि बिहारमध्ये जवळपास आता 11 आमदार आहेत मालेचे, म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लेनिनवादी मार्क्सवादी लोक, 11 लोक आमदार आहेत. प्रतिगाम्यांचा एक आणखी एक असा आरोप आहे की बाबा देशामध्ये, देशाच्या मुशीमध्ये, देशाच्या मातीमध्ये अनेक विद्वान असताना हे परकीय विचारवंतांना जोपासतात, त्यांच्या विचारांचीच लालन पालन पोषण करतात. काय म्हणजे तुम्हाला देशातल्या मुशीतल्या मातीतल्या विचारवंताची गरज भासत नाही का? परकीय विचारवंत कोण आहेत? कार्ल मार्क्स वगैरे, मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, हे जी लोक आहेत हे परकीय विचारवंत आहेत. पण विचारधारा कुठल्या देशाची, कुठल्या राज्याची, कुठल्या याची नसते. ती विचार हा विचार असतो. माणसाला परिवर्तनाकडे घेऊन जाणारा कोणता विचार विचारच आहे ना. बरोबर आहे. त्यांचं माझं म्हणणं काय, तुम्ही मार्क्स म्हणता, आम्ही मार्क्सला मानतो, बरोबर आहे. मार्क्सिझम आणि मार्क्सवाद या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. कशा? मार्क्सची विचारधारा म्हणजे मार्क्सिझम, बरोबर आहे. आम्ही कम्युनिझम पण मांडतो, बरोबर आहे. कम्युनिस्टांचेच कम्युनिझम, बरोबर आहे की नाही. तर या देशामध्ये मार्क्सवाद, लेनिनवाद म्हणजे साम्यवादच आहे. मग या देशातले विचारवंत सांगतो तुम्हाला, गोदूताई परुळेकर, हसरत मोहानी. नाही, मी माझा प्रश्न लक्षात घ्या. प्रतिगाम्यांचा असा आरोप आहे की बाबा या मातीच्या विचारवंतांना सोडून, जसं की या मातीमध्ये अनेक विचारवंत झाली, तुम्ही मान्य करता, पण ह्या विचारवंतांना सोडून हे बाहेरचे विचारवंताचे विचार इथं येऊन आपल्यावर थोपतात किंवा त्यांचे विचार आपल्यावर लागतात. आरोप आहे ना तो, प्रतिगामींचा आरोप आहे. लक्षात घ्या, प्रतिगामी लोक आरोप करतील. आम्ही कधी कोणत्या विचारवंतांचा विचार आपण या देशातल्या नागरिकांवरती थोपवलेला नाहीये. तुम्ही मार्क्स थोपवला नाही, नाही. लेनिन थोपवला नाही, नाही. हेगल थोपवलं नाही, नाही. मग काय तुम्ही कुठे? त्यांनी सांगितलेली जी विचारधारा आहे त्या विचारधाराची पडताळणी करा. पडताळणी केल्यानंतर तुम्हाला वाटलं की आत्मसात करायचं असेल तर तुम्ही आत्मसात करा, असं आमचं म्हणणं आहे. कारण तो विचार तुम्हाला बदलाच्या दिशेने घेऊन जाणारा विचार आहे. अहो, बदलाच्या दिशेने घेऊन जाणारा विचार महाराष्ट्रात आणि भारतात पण आहे. हो ना, त्यासारखे अनेक विचारवंत आहेत की जे भांडवलदारीवर बोलू शकतात, भांडवलदारीवर बोलतात, परत समाजवादावर बोलतात, राजकारणावर बोलतात, अर्थकारणावर बोलतात. तुम्हाला ज्या प्रतिगामांनी हे सगळे आरोप करतात त्यांचा एक विचार सांगतो तुम्हाला. ह्या लोकांना मुसोलिनी पाहिजे, नेपोलियन बोनापार्ट पाहिजे, त्यांना हिटलर पाहिजे, हिटलरचा नाजीवा त्यांना पसंत आहे. मग तो विचार तुम्ही या ठिकाणी थोपवलेला नाही. काय एखादं उदाहरण सांगा. प्रतिगाम्यांनी या देशातले जे गोळवळकर गुरुजी आहेत ते या सगळ्या लोकांना फॉलो करत होते. काय एखादं उदाहरण काय? ते म्हणतात या देशाला आपल्याला संघाची विचारधारा द्यायची आहे. त्यांची शिस्त जी आहे, कुणाची? हिटलरची शिस्त, ती आपल्यात आली पाहिजे असे म्हणणारे ते लोक आहेत.
मग ही परकी विचारांना तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा आत्मसात केलेलंच आहे की त्या देशातले कितीतरी विचारवंत असताना तुम्हाला त्या देशातल्या विचारवंत विचारधाराची काय गरज आहे? ज्या पद्धतीने ते आरोप करतायत आम्ही त्यांना प्रत्यारोप करतो की तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की त्या विचारधारेला तुम्ही आत्मसात करता, आम्ही आत्मसात करत नाही. हे जे विचार आहेत हे विचार तुम्ही कसोटीत आणा, ह्या विचाराची पडताळणी करा. हा विचार ज्या पद्धतीने आपल्याला लागू होतो त्या पद्धतीने आपण लागू केला पाहिजे. आम्ही कुणावर कोणता विचार लादत नाही. या देशातल्या लोकशाहीला मानणारा तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रतिगामी हे विचार लागतात? जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आरोप करतात. नाही, त्यामुळे विचार लागतात का सध्याच्या परिस्थितीमध्ये? 100% त्यांचे विचार लादत आहेत ना. हा, देशाच्या विरोधात ते धोरणं राबवत आहेत. देशाच्या विरोधात, जनतेच्या विरोधातले विचार ते लोकांमध्ये पसरवत आहेत. आपली राष्ट्रीय एकात्मता आहे, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, तो धर्माकडे झुकलेला नाही, सगळ्या धर्मांना समान आदर देणारा देश आहे. मग त्या अर्थी तुम्ही या देशामध्ये राम रहीम वेगळं केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? या देशामध्ये सांप्रदायिकतेच्या नावावरती, धर्मांधतेच्या नावावरती माणसामध्ये फूट पाडण्याची विचारधारा तुम्ही रुजवताय. या देशातल्या माणसाला भाकरी द्या म्हणजे तुम्ही त्याला जय श्रीरामचा नारा देताय. प्रत्येकाने जय श्रीराम म्हटलं पाहिजे, तो आपल्या धार्मिक अस्मितेचा प्रश्न आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कोणता नारा दिलेला आहे सांगा? देशाला बिघात काय हे? 100% बिघडत होते. कारण आपला भारत देश विविधतेत एकता आणि एकतेत विविधतेचा देश आहे. हे किती दिवस असेल हो सगळं? किती दिवस? आणखी किती दिवस चालेल हे सगळं? आपल्याकडे एक म्हण आहे, जिसके हात में लकडी उसके भैंस, बरोबर आहे? जोपर्यंत हे विचाराचे लोक सत्तेत असतील, सत्तेच्या केंद्रस्थानी असतील, तोपर्यंत हे घडत राहणार आहे. आणि यांना हाकलून लावण्यासाठीच अगदी तळागाळातून विद्रोह झाला पाहिजे, तळागाळातून याचा विरोध झाला पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टींना म्हणजे आपण आळा बसेल. विरोध झाला पाहिजे, सर्वसामान्याकडून ती विचारधारा, त्या विचारधारेवर चर्चा झाली पाहिजे. या मताशी तुम्ही सहमत आहात? हो. ह्याच्यासाठी एक विचारधारा जोपासणारा एक वर्ग तयार झाला पाहिजे. त्याला नेतृत्व निर्माण करून देणारं किंवा मार्गदर्शन करणारं नेतृत्व, संघटन करणारं किंवा संघटनावर भाष्य करणारं देखील आला पाहिजे. केडर बेस कार्यकर्त्यांची गरज जशी आज संघाकडे आहे तशी कम्युनिस्टांमध्ये पण होती. केडर बेस कार्यकर्ता बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे की संघामध्ये, बसपामध्ये आणि सीपीएम मध्ये ह्या 3 ठिकाणी केडर बेस कार्यकर्ते तयार केले जायचे. आता सीपीएम मध्ये केडर बेस कार्यकर्ता कमी प्रमाणात तयार होतो किंवा त्या विचारधारेला स्वीकारणारा जो युवा वर्ग आहे तो आता ओघानेच कमी झालाय असं म्हणायचं का? मुळातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या आघाड्या आहेत. युवा आघाडी आहे, विद्यार्थी आघाडी आहे, महिला आघाडी आहे. कारण त्यांना त्यांचे आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न आणि शैक्षणिक प्रश्नांवरती ज्या माणसामध्ये तळमळ आहे, ज्याला लढण्याची जिद्द आहे, जो आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाकांक्षा घेऊन पुढे आलाय, अशा माणसाला त्याच्यातले नेतृत्व गुण, त्याच्यातलं संघटन कौशल्य हेरल्यानंतर त्यांना ती जबाबदारी दिली जाते. आणि त्या पद्धतीने आमच्याकडे ती पद्धत आहे. आणि आजही आमच्याकडे केडर आहेत. 100% आहे. किती आहेत आता केडरला विद्यार्थी? तुम्हाला आता मी संख्यात्मक सांगू शकत नाही, पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये अंदाजे महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूरमध्ये केडर बेस कार्यकर्ता किंवा केडर चालवलं जातं विचाराचं, हे कशा पद्धतीनं आणि किती विद्यार्थ्यांमध्ये केलं जातं? मग वेगवेगळ्या आघाडींमध्ये जो केडर दिलेला असतो तो त्याच्या नेतृत्व पुढे आलेला असतो. आणि आमच्याकडे आहेत असंख्य कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यामध्ये काही ठराविक, आपण ज्यांना गुणात्मक कार्यकर्ते म्हणू, तुम्हाला संख्यात्मक पेक्षा मी गुणात्मक कार्यकर्त्यांची फौज आमच्याकडे आहे. ते लोक, ते जे केडर आहेत. वयवर्ष किती आहे गुणात्मक कार्यकर्त्यांचं? आहे ना आमच्याकडे सरासरी 18 ते 85 मधले बरेच असे केडर आहेत. असं वाटतं का की येणाऱ्या पुढच्या संकटाला, वैचारिक संकटाला ते नेटाने आणि जोमाने लढतील? नक्कीच. कारण
त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला आणि आगामी देशातली जी आव्हानं संकट आहेत त्यांना सक्षमपणे समर्थपणे लढण्यासाठी ते कार्यकर्ते गुणात्मकरित्या तयार केलेले आहेत. नक्की त्यांनी त्यांच्या प्राप्त परिस्थितीनुसार ते लढतीलच. ती जबाबदारी त्यांचीच आणि ते लढायलाच पाहिजे. मी इथं आलेल्या प्रत्येक वक्त्यांना जेव्हा युवकांना आपण काय सांगाल संदेश विचारतो तेव्हा ते म्हणतात की अगोदर कुटुंब सक्षम करा, आर्थिक सुबत्ता वाढवा, आपलं स्थिर स्थावर झाल्यानंतर सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न ह्याच्यावर भाष्य करा, चळवळीवर भाष्य करा. या मताशी सहमत आहात तुम्ही? नाही. का का असायला पाहिजे? बघा, युवकांना काय संदेश देऊ? लोक काय म्हणतील, आधी आपलं प्रपंच, आपलं कुटुंब. अगदी मी ते मान्य करतो ना, याच्यातला भाग नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य आणि आपलं कुटुंब वत्सल जे काय आहे ते पाहिजेच. पण ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे महत्वाकांक्षा आहे, त्यांना काहीतरी घडवायचं आहे आणि आपल्याला घडायचं आहे, अशी माणसं या गोष्टीवरती त्यांनी त्याग केलं पाहिजे. तुम्ही स्वतःला वेळ दिलं पाहिजे. स्वतःमध्ये अनेक उणीव आहेत, त्या उणीवा भरून काढल्या पाहिजेत. आणि तुम्ही एखाद्या समोर सिद्ध होत असताना किंवा उभारत असताना तुमच्यामध्ये परिपक्वता लोकांना जाणवली पाहिजे. मग तुम्ही खाऊन पिऊन सुखात लोळल्यानंतर मी सिद्ध झालो असं म्हटलं कोणी स्वीकारत नाही. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीकडे येण्यासाठी लागणारा जो संघर्षाचा काळ आहे, जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे त्या लोकांसाठीचा संदेश असतो. तुम्ही मग बोलत असताना म्हणालो की येणारी पुढची जी आव्हानं आहेत खूप मोठी आव्हानं आणि एक वैचारिक पातळीवरचं आव्हान असणार आहे. प्रतिगाम्याचं आव्हानच हे वैचारिक असणार आहे. जे दुसरी बाजू आहे जी पुरोगामी म्हणून घेणारे किंवा समाजवादी म्हणून घेणारे किंवा डावे म्हणून घेणारे इतक्या ताकदीनं त्यांच्या समोर आव्हानाला उभारतील अशी फळी प्रतिगाम्याजवळ किंवा पुरोगामी विचाराजवळ किंवा समाजवादी विचाराजवळ आहे असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसकडे आहे ही आज एक समाजवादी विचारधारा जोपासणारा पक्ष म्हणून आपण त्यांचा विचार करू. हे बघा, म्हणजे एक सारासार विचार करतो. प्रतिगाम्यांच्या विरोधात पुरोगाम्यांची ताकद खूप मोठी आहे. प्रतिगामी लोक पुरोगामी लोकांना का घाबरतात तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. पत्रकार गौरी लंकेशची हत्या झाली, बरोबर आहे. गोविंद पानसरेंची हत्या झाली, नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. हे काय आमची कमी ताकद होती काय? ही माणसं समाज घडवणारी लोक होती. ह्या लोकांना घाबरून त्यांना पाठीमागून वार करावा लागला. कारण ही माणसं म्हणजे केवळ माणसं नव्हती, तो विचारधाराच होती, विचार होती. आणि या विचारांना घाबरून समाजामध्ये परिवर्तन होईल आणि प्रतिगाम्यांना नांगी टाकण्याची वेळ येईल म्हणून या लोकांनी त्यांनी संपवलं. असे आहेत नेतृत्व आता आजही आहेत. आजही आहेत. सांगा एखादं दुसरं उदाहरण. तुम्ही मगाशी म्हटलं की हरभर नक्षलवाद. अहो, स्टॅन स्वामींना जे आदिवासीसाठी काम करतात अशा विचारवंताला त्यांनी तुरुंगात डांबलं. ती व्यक्ती गर्भगळीत झाली होती. त्यांना पाण्यासाठी साधं प्लॅस्टिकचं ग्लास मागितलं होतं. न्यायालयाने प्लास्टिकचं ग्लास देण्यासाठी सुद्धा मज्जाव केला. का तुम्हाला इतका यांच्याबद्दल द्वेष? तुम्ही आम्हाला नाही, आमच्या विचारांना घाबरताय. कारण आमचे विचार लोकांना परिवर्तन करून हे डाव्यामध्ये खूप प्रकर्षाने दिसतात असे विचारवंत. एक तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे वासम यांचं जे काय वावर आहे, इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्यावर हा प्रश्न आहे की कुठल्या विचारधारेमध्ये प्रतिगाम्याशी दोन हात करण्याची ताकद असणारा कार्यकर्ता आहे, एक डावा सोडला तर? मी डावेमध्ये लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता मांडणारी कोणती विचारधारा असू द्या, ही मूल्ये ज्यांना मान्य आहेत, ह्या मूल्यांचं जे संवर्धन करतात ते डाव्यातले कार्यकर्ते. मी तुम्हाला काय म्हटलो, सांगितलं आलं ना, मी दुसऱ्या लोकांचं नाव घेत नाही. का काय घ्यावा? म्हणजे तुम्हाला एक तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण विचारतोय मी. हो, माझं निरीक्षण हे सांगतोय, आज देशामध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये आहेत. नक्कीच असणार आहेत. म्हणजे वय वर्ष किती आहे त्या कार्यकर्त्यांचं? ते आमच्यासाठी तरुणच असणार आहेत ना. कारण तरुणांमध्ये जी धमक आहे ती आमच्यातला एक उत्साह असतो. म्हणजे इतक्या वैचारिक पातळीवरच्या त्या दबावाला किंवा त्या आक्रमणाला किंवा त्या शब्दाला किंवा प्रश्नाला
इतक्या ताकदीनं भेदू शकतात. हो, भेदू शकतात, कारण ती त्यांची वैचारिक जडणघडण तशी केलेली असते, त्यामुळे ते भेदणारच. हे बघा, ही माणसं काय स्वतःसाठी जगत नाहीत, ते इतरांसाठी जगत असतात. कारण म्हणजे ते तुमचं त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही भोगल्याशिवाय आणि अनुभव घेतल्याशिवाय तुम्ही नेतृत्व आणि करू नेता शकत करू नाही. शकत नाही. हे बघा, आयत्या पिठेवर रेगोटे ओढण्यासारखं एखाद्या जे पारंपरिक पद्धतीनं वंश परंपरेनं तुम्हाला जर लोकप्रतिनिधित्व मिळालं आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करताय, हे तुमचं नेतृत्व होत नाही. म्हणजे कारण प्रश्न मांडायचे तर प्रश्न हे जाणले पाहिजे, भोगले पाहिजे. ज्यांना असं म्हणा. प्रश्नांची जाणीव असते तेच प्रश्नांची मांडणी करू शकतात, आणि तेच मांडू शकतात जे तेच ज्यांनी न्याय देऊ शकतात, आणि त्या भोगलंय. प्रश्नाला वाचा तेच फोडू शकतात. काय मला वाटतं की जागर नावाचं पुस्तक आहे आपल्या प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं. त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, मातृत्वाच्या जोरावर नेतृत्व मिळाल्यावर कर्तृत्व सिद्ध होत नाही. ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यानंतर सत्तेत त्यांचे चिरंजीव पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की मातृत्वाच्या जोरावर तुम्हाला नेतृत्व मिळालं की तुमचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. तुम्हाला स्वतःला तुमचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी तळागाळात येऊन काम करावं लागतं. प्रश्नांची जाणीव व्हायला पाहिजे, मग तुम्ही प्रश्न मांडू शकता आणि त्या प्रश्नाला वाचा फोडू शकता. अच्छा, कार्यकर्त्यांना काय सांगाल? कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या तमाम तरुण युवक युवतींना आणि वेगवेगळ्या पक्षातल्या राजकीय कार्यकर्त्यांना पण मी हेच सांगतोय, पक्ष कोणताही असो, तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात, तुम्ही तुमच्या विचाराशी प्रामाणिक राहा, तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, आणि तुम्हा दिलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारचं पदक आहे, त्याचं संवर्धन करा. तर तसं केला तर नक्कीच तुम्हाला तुमची जी ध्येय आहेत, तुमची जी महत्वाकांक्षा आहे, त्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी म्हणजे तुम्हाला दिलेली जबाबदारी असते. क्या बात, क्या बात आहे. पण एक शंका माझ्या मनामध्ये आली की बाबा जेवढी ताकद कम्युनिस्टांकडे आहे किंवा सोलापूर शहर जिल्ह्यामधली जी काही कम्युनिस्टांची ताकद आहे ते पूर्व भागामध्येच एकवटली आहे, इतर ठिकाणी का फोफावली नाही, पश्चिम भागात का आली नाही? काय ह्याला कारण काय असू शकतं? नाही, ती आमची कमजोरी राहिलेली आहे. काय कारण काय की कोणताही लढा आणि कोणतीही संघटना ही चौफेर बांधल्याशिवाय त्याची पक्की मूठ होत नाही. आणि प्रामुख्यानं आमचे नेते सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे असणारा जो मोठा जनसमुदाय तो कामगार वर्ग होता, आणि कामगार वर्गांच्या प्रश्नांना न्याय देत असताना त्यांनी मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांना देखील न्याय देण्याचं काम केलं. परंतु आमची विचारधारा जहाल आहे, ती सहजासहजी पचण्यासारखी आणि गळी उतरण्यासारखी नाही आहे. कारण आमची विचारधारा ही विना तडजोड करणारी आहे, आणि तुम्ही विचारधारा स्वीकारलात तर जगलं पाहिजे, नाही जगलात तर तुम्ही विचाराशी एकनिष्ठ राहू शकत नाही, तुम्हाला त्याचा त्याग करावा लागतो. मग त्यामुळे बऱ्याच लोकांना, जे सुधारणावादी लोक आहेत, जे असे दल बदलू आहेत, सोयीप्रमाणे पक्ष बदलणारे, संघटना बदलणारे लोक आहेत, त्यांना ते मानवणारं नाही आहे. आणि अर्थातच आम्ही याची बांधणी करत असताना त्या पद्धतीनं आम्ही तपासणी केली, पडताळणी केली, लोक जोडण्याचा प्रयत्न केला. कमी अधिक बहु प्रमाणामध्ये आम्हाला आपल्या शहर जिल्ह्यामध्ये आमचे लोक आहेत, पण ती ताकद आहे ती आज सक्षमपणे नाही आहे. त्याला आपण भविष्यामध्ये ऊर्जित अवस्था प्राप्त करून देऊन त्यांना ते पण आपण सक्रिय करू शकतो. कारण पूर्व भागामध्ये आपली ताकद एकवटण्याचं एकमेव कारण आमचा जो मुख्य लक्ष असणारा जो काही समूह होता, तो म्हणजे यंत्रमाग कामगार, घरेलू कामगार, विडी कामगार, असंघटित कामगार, बांधकाम कामगार, रेडीमेड शिलाई कामगार, आणि या सगळ्या कामगारांची मुलं आणि त्यांचे शैक्षणिक प्रश्न, त्यांचे आर्थिक प्रश्न, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आमची चळवळ ही त्या ठिकाणी अधिक रूढ आणि अधिक प्रभावी होत गेली. आणि इतरत्र जी आमची जी कमजोरी ती राहिलेली आहे, आणि त्याला आपण भविष्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा आम्ही करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये मास्तर नंतरचं काय नेतृत्व कोणाकडे असेल, कसं असेल, काय असेल, काय आहे त्याची कल्पना? मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आमच्याकडे कोणी नेता असं प्रोजेक्ट केला जात नाही. ज्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, ज्यांच्याकडे नेतृत्वाचं गुण आहे, ज्यांना आपल्या विचारधारेप्रमाणे लोकांना घेऊन जाण्याची क्षमता आहे, आणि त्यांना ही जबाबदारी दिली जाते. ज्यांच्याकडे जबाबदारी असेल तो नेता, हाच नेता, तोच नेता. जबाबदारी उत्तराधिकारी, वारसदार असं काय नाही. वारसदार वगैरे अजून काहीच नाही आमच्याकडे तशी पद्धत नाहीये. नाहीये.
तुमच्याकडे जर का जबाबदारी दिली आणि पश्चिम भागाला आपलं नेतृत्व आपलंसं करून घेण्याचं, कार्यकर्ते जोडून घेण्याचं जर का काम दिलं तर काय नक्की करणार आणि माझ्याकडे ती जबाबदारी आहेच. आहे? मी माझ्या युवा आघाडीमध्ये काम करतोय आणि मी माझ्या परीने वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. माझी मित्र कंपनी सगळ्या सोलापूर शहरामध्ये, पश्चिम भागात, पूर्व भागात, उत्तर भागात, दक्षिण भागात सगळीकडेच आहे. पण त्यांना मी एकत्र करून त्यांना आमच्या संघटनेशी जोडण्यामध्ये मला थोडासा वेळ लागणार आहे. कारण मला वेगवेगळ्या जबाबदारी पण माझ्यावरती असल्यामुळे मी त्यांना म्हणावं तितका वेळ न देत असल्यामुळे त्या ठिकाणी माझी ती कमजोरी राहिलेली आहे. पक्षाने जर का भविष्यामध्ये महानगरपालिका येतात, संधी दिली तर उभा राहणार तुम्ही? पक्षाची जबाबदारी आहे, संधी देणारच मला. कारण सोलापूर शहरातल्या लोकांना विकास पाहिजे. सोलापूर शहरातल्या लोकांना दररोज आपल्या ज्या नागरी समस्या आहेत त्या समस्यांची किटकिट, किरकिर, पिरपिर कायमची काढून टाकायची आहे. म्हणून या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाकडून युवकांना संधी दिली जाणार आहे. आम्ही याच्या आधी पण दिलेले, आता पण देतील. आणि त्या संधीचं सोनं करण्याचं जे काही काम आहे ते आमच्या हातात आहे आणि नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि त्या संधीचं सोनं करणार. आम्ही चंगच बांधलेला आहे. चंग बांधलाय? हो. काय अजेंडा काय असेल तुमचा? सोलापूर शहराला मी शहरावर भाष्य नंतर आपण करू, प्रभागाचा सांगतो ना मी. माझा जो प्रभाग आहे त्या सगळ्या प्रभागातल्या ज्या नागरी समस्या आहेत त्याबद्दल मी सतर्क आहे. अगदी किरकोळ किरकोळ कारणावर लोक माझ्याकडे येतात. पाणी उशिरा येत आहे, जरा पाणीवाल्याला फोन करा. मी लगेच फोन करतो. आपल्याकडे ड्रेनेज तुंबलेलं आहे, ते स्वच्छता करायला हवा. आम्ही महानगरपालिकेच्या झोनच्या लोकांना लगेच म्हणजे सांगतो. तुमचा भाग हा स्लमच आहे अजून? काय म्हणताय? म्हणजे स्लम एरिया आहे तो? संपूर्ण सोलापूर शहर स्लम आहे. कुठं नाही स्लम सांगा मला. जुळ्या सोलापूरला समस्या नाहीत? त्या ठिकाणी ड्रेनेज तुंबत नाही? त्या ठिकाणी काय दिवसाआड पाणी मिळतं काय? आपल्यासारखं 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी मिळतं की त्यांना? शहरामध्ये ज्या आपल्या उपलब्धी आहेत त्याचं योग्य नियोजन करता येत नाही प्रशासनाला. म्हणून सोलापूर शहराकडे म्हणजे असून अडचण नसून खोळंब असल्यासारखं प्रशासनाचं काम आहे. तुमच्याकडे आहे त्याचं नियोजन करता येत नाही. सभागृहात आला तर नक्कीच मार्गदर्शन होईल. ते सभागृहात आल्यानंतर प्रश्नाची मांडणी करणार आम्ही, नियोजनाचा त्यांना आराखडा देणार. आपल्याकडे या सगळ्या उपलब्धी आहेत, याचं योग्य नियोजन करा, लोकांना नागरी सुविधा मिळतील. आणि महानगरपालिकेचं जे आपला जो दर्जा आहे तो आपण कुठल्या ड गटात आहे ते आपण ब मध्ये तर जाऊ, क मध्ये तर जाऊ. किमान होईल इतका परिणाम? काय होणार? प्रत्येकाला करण्याची जिद्द पाहिजे. आपल्याकडे म्हणतो ना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव वगैरे काय नाही. तुम्ही स्वतःला हे सांगितलं पाहिजे की मला हे काम करायचं आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत किमान 12 तास त्या सगळ्या प्रभागातल्या समस्या आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे याची जंत्री माझ्याकडे पाहिजे, तर माझ्या प्रभागाचा विकास होईल. आणि नुसतं आपण सभागृहात जायचं, भत्ता घ्यायचं, यायचं, आपण त्या ठिकाणी मिळाली संधी तर प्रश्न मांडायचं, नाही तर नाही, असं अळलम टळलम केलात तर विकास होत नाही. तुम्हाला त्या प्रश्नांच्या जाणीवेची गांभीर्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही त्यावेळी गंभीर होता. आणि तुमच्याकडे जर गांभीर्यता नसेल मग तुमचे प्रश्न असे तसे असतील. शेवटी 5 वर्षानंतर यायचं, मला मत द्या, मी हे केलो ते केलो म्हणणार. लोकांच्या लेकराचं नाव आपल्या रेशन कार्डावर घेणार. काय अर्थ आहे त्याला? इतकं सगळं वेळ दिल्यानंतर स्वतःच्या आवडी निवडी कधी जोपासल्या का? प्रत्येक माणसाला आवडी निवडी छंद असतात. छंद हा माणसाचा स्थायी भाव आहे ना. हा, मग कुठला छंद जोपासला तुम्ही? एक पथनाट्यातले गाणे किंवा कविता ह्या सोडून चित्रपट आवर्जून कधी बघितलाय? मी दर आठवड्याला किमान 2 चित्रपट बघत असतो. कुठले? तेलुगू, हिंदी, मराठी. हो, 2 चित्रपट आवर्जून? आवर्जून. आवडलेला चित्रपट कुठला? कायद्याचं बोला, हा, आणि धाबी फ, हा, नटसम्राट, हा, सगळे आपली अलीकडची चित्रपट आहेत. आणि हिंदीमध्ये? हिंदीमध्ये तर आहेत ना, आपलं कोणता तो प्रभाचा एक चित्रपट आहे, मला लक्षात येणं नाव. असे बरेच चित्रपट मी पाहत असतो. मराठीमधल्या एका चित्रपटाचं गाणं म्हणा म्हटलं तर कुठला आवर्जून म्हणाल? तर मराठी चित्रपटातलं गाणं हो, प्रीतीचं झुळझुळ पाणी. म्हणजे तुम्ही आता शाहीर आहात, हा, पथनाट्यामध्ये काम करताय. म्हणायचंच झालं तर त्याला एक चाल आहे, रीत आहे, म्हणजे ते एक मुकडा म्हणावं.
आता ते मुळात कसं आहे की मी शाहीर आहे, डफाचं वादन करतो, मला गाता येत नाही. लक्षात घ्या, म्हणजे मी गायक नाही, मी कोरस देऊ शकतो, तो माझा छंदच आहे. मी वाजवतो. एखाद्या गायकाला त्याच्यातलं जे काय उत्स्फूर्तपण आहे त्याला जास्त म्हणजे आपण ऊर्जा देण्याचं काम ते करतो आपण. बर, मी एक विचारतो की करीमनगर मधून आलेलं तुमचं कुटुंब, पूर्व भागामध्ये तुमचं वास्तव्य, शालेय माध्यमिक शिक्षण हे पूर्णपणे मराठीमध्ये जरी मराठी झालं माध्यमातूनच तरी झालेलं आहे. जे काही सवंगडे आहेत, मित्र आहेत, ते सगळे तेलुगू भाषेत. तेलुगू भाषेत. मराठीवर एवढं प्रभुत्व कसं काय? कारण माझं शिक्षण पूर्ण हे मराठी माध्यमातून आहे झालेलं हो, मराठी माध्यमातच झालंय, पण उच्चारामधलं, व्याकरणामधलं होळी शुद्धता कशी काय? कारण आमच्या सगळ्या अभ्यास शिबिरांच्या माध्यमातून आम्ही ज्यांचे मार्गदर्शन घेत होतो, अजित अभ्यंकर, कुमार शिराळकर, उदय नारकर, प्रभाकर संजगिरी, डॉक्टर अशोक ढवळे, अजित नवले, आमचे कॉम्रेड आडम मास्तर, आमचे स्थानिक नेते कॉम्रेड एम एच शेख सर, ह्या सगळ्या हे सगळे जाणवेदारीच आहे तो. नाही हा, एक आरोपी केला जातो. कळलं मला, जाणीवदारी मला काय कळलं नाही. नाही, एक आरोपी केला जातो. कम्युनिस्ट हे कधी जाणवेदारी झाले हे कळलंच नाही. आमच्याकडे ब्राह्मण समाजातले, ब्राह्मण कुटुंबातले कित्येक विचारवंत, पुरोगामी विचारवंत आहेत, पण ते जाणवेदारी कुठे आहेत? नाही, असा आरोप केला जातो. आरोप केला जातो ना, त्याला कुठल्या प्रकारची पुष्टी किंवा तुमचा ठोस पुरावा आहे का हा, सांगा, त्याचं तुम्हाला मी स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. मग हे अभ्यंकर वगैरे हे त्यात मांदियाळीचे आहेत ना. तुम्हाला सांगतो, ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली, ते कुणी दहन केलं? हो, सहस्रबुद्धांनी दहन केलेलं आहे, ब्राह्मणांनी दहन केलेलं आहे. हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोणतीही चळवळ जर का मोठी करायची असेल, तिला सर्वसामान्यापर्यंत घेऊन जायचं असेल, तर प्रमाणित नेतृत्व असणारं किंवा वक्तव्यावर प्रभुत्व असलेलं एक व्यक्ती पाहिजे, आणि ते ब्राह्मणाकडूनच येतं. ते ब्राह्मणांकडून येतं अशातला भाग नाही, त्यात ब्राह्मण असू शकतात. कारण तुम्हाला माझा हा आरोप तुम्ही घेता की नाही? कुठला? कम्युनिस्ट हे जाणवेदारी झाले नाहीत. खोडून तुमचा आरोप काढा. फेटाळलेला आहे, तो आरोपच होऊ शकत नाही. खोडून काढा. हे बघा, कम्युनिस्ट पक्षामध्ये ब्राह्मण आहेत की नाही? 100% हो, आहे. आहेत. परंतु आम्हाला त्यांचा ब्राह्मण्यवाद मान्य नाही. हा, ब्राह्मण समाजातले सगळे विचारवंत, पुरोगामी विचारधारा स्वीकारलेले आहेत. हो. आमच्याकडे डॉक्टर ज्या आमच्या कॉम्रेड गोलुताई परोळकर होत्या, त्या गोखले परिवारातल्या, की ज्यांचे काका महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणजे डॉक्टर गोपाळकृष्ण गोखले, त्यांची ती पुतणी. ते गांधीवादी, पण हे मार्क्सवादी. जाणवेदारी हा जो म्हणजे प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्म स्वीकारण्याचा किंवा आचरण्याचा अधिकार आहे, पण तो धर्म इतरावरती लादू शकत नाही. आमच्याकडे जे ब्राह्मण आहेत, आम्ही त्यांना ब्राह्मण म्हणण्यापेक्षा ब्राह्मण समाजातले आमचे जे विचारवंत आहेत, त्यांनी कधी सुद्धा ब्राह्मण्यवाद या चळवळीवरती या आळीमध्ये अनिल वासम कधी दिसते असं? या आळीमध्ये तुम्ही आता अभ्यंकर सांगितलंय, हे जे काय मांदियाळी सांगितले, त्याच्यामध्ये असं एक बहुजनाचं नेतृत्व सांगा की ज्याच्यामध्ये तो मी शब्द मागे घेईन की जाणवेदारी नाहीये. नाही, तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये आमच्याकडे नुकतंच ते बहुजनांमध्ये एक चळवळीतला कार्यकर्ता शैलेंद्र कांबळे, तिथे सगळे बुद्धिजीवी विचारवंत लोक आहेत. त्या विचारवंतांनी आमच्या त्या कॉम्रेड शैलेंद्र कांबळ्यांना आमच्या पक्षाचे त्या सगळ्या मुंबई आणि उपनगर जिल्ह्याचं सेक्रेटरी त्यांनी केलेलं आहे. त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यात ब्राह्मण्यवाद नाही आहे. अजित नवले आहेत, आनंदी अवघडे आहेत, काय गंगाधर, आमच्याकडे गंगाधर आहेत, अर्जुन आडे आहेत, वेगवेगळ्या तळागाळातले. आणि तुम्हाला आमच्या सोलापूरचं सांगतो, कॉम्रेड नरसाई आडम मास्तर आमच्या पक्षाचे राज्याचे सचिव होते, केंद्रीय समितीचे सदस्य होते. आता आमच्याकडे एम एच शेख सर होते, युसुफ मेजर शेख, हे सुद्धा आमच्या पक्षाचे जिल्हा सचिव आहेत. आमच्याकडे नेतृत्वामध्ये जात, धर्म किंवा त्या कुठल्या वर्ण व्यवस्थितवाला याला महत्व नसतं. त्याला चळवळीची जाणीव आहे की नाही आणि तो चळवळ पुढे घेऊन जाऊ शकतो की नाही, ह्या त्याच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावरती नेतृत्व किंवा जबाबदारी दिली जाते. त्यामुळे तुमच्याकडे ब्राह्मण आहेत, ते जाणवेदारी आहेत, त्यांचं ब्राह्मण्य तुमच्यावरती लादलेलं आहे, या सगळ्या गोष्टी
तथ्यहीन आहेत, थोतांड आहे. भविष्यामध्ये ही चळवळ सोलापुरातली वाढेल की कमी होईल? वाढणार 100%. कारण आज ज्या पद्धतीनं देशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये जी परिस्थिती आहे, ती सगळी परिस्थितीचं तुम्ही वास्तव. कधी हा म्हणजे तुम्ही जो प्रतिगाम्याचा जो सवाल आहे, आपण चर्चा करत असताना म्हणालो की प्रतिगामी धर्मावर भाष्य करतात, अंधश्रद्धेवर भाष्य करतात, धर्माचे विचार लागतात, देव ही कल्पना लागतात. ह्याच्यावर कधी तुम्ही ज्या भागामध्ये राहता किंवा ज्या पूर्व भागामध्ये तुमचं नेतृत्व किंवा पक्षाचं नेतृत्व ज्या अधिक प्रमाणात आहे, तिथं कधी सांगितलंय का हे ह्या अशा पद्धतीनं लादलं चाललंय? मग आम्ही दररोज ते सांगतो लोकांना मी काय म्हणतो की तुम्ही तुमच्या धर्माचं आचरण करा, तो तुमचं स्वातंत्र्य आहे. तुमचा धर्म तुमच्या उंबऱ्याच्या आत असला पाहिजे. जेव्हा उंबऱ्याच्या बाहेर येतात तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे. कारण आपले दैनंदिन जे व्यवहार आहेत हे वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांचे येत असतात. तेव्हा विशिष्ट धर्माच्या लोकांकडे आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं असलं पाहिजे. मध्यंतरी सोलापुरात तसंही झालेला होता. काही समाजावरती त्यांनी बहिष्कार काढण्याचा प्रचार झालेला होता. हे सगळी जी विषारी प्रचार यंत्रणा आहे ही पुरोगाम्यांचीच एक पद्धत आहे. त्याला आपण बळी पडू नये. त्याला बळी पडलात तर तुम्ही तुमच्या भाकरीपासून. प्रतिगाम्याची पद्धत आहे. हो, ही प्रतिगाम्यांची पद्धत आहे. त्याला तुम्ही बळी पडलात तर तुम्ही तुमच्या रोजगारापासून, भाकरीपासून वंचित राहाल आणि मृगजळासारखं त्या सगळ्या भ्रामक कल्पनाच्या मागे तुम्ही पळत राहाल. मग तुम्हाला पाठीमागे कोणी आणू शकत नाही. मी मगा पण विचारला, शेवट जाता जाता विचारतो की हीच परिस्थिती आणखी किती दिवस राहील? ही जास्त वेळ टिकणार नाही. कारण आता समाजामध्ये विद्रोहाच्या ठिणग्या पडायला लागलेल्या आहेत. लोकांना सत्य असत्याची जाणीव व्हायला लागलेली आहे. आणि एक वैचारिक क्रांती होईल देशभरामध्ये असंही म्हटलं जातं. ह्याच्यावर तुम्ही म्हणजे क्रांती एक दिवस 2 दिवसात होत नाही. क्रांती एक प्रकारची प्रक्रिया आहे. आधी उत्क्रांती व्हावी लागते. उत्क्रांती नंतरची अवस्था क्रांतीच्या आपण उंबरठ्यावर हो, आहोत. आपण सगळे लोक आज उत्क्रांतीच्या उंबरठ्यावरती आहोत आणि आपण क्रांतीच्या दिशेने चाललेले आहोत. आणि म्हणूनच क्रांतीची जी दिशा आहे, ती जी वाटचाल अत्यंत खडतर आहे, प्रतिकूल आहे. त्याला तुम्हाला अनुकूल करण्यासाठी तुमची पावलं आधी पडावी लागतात. कशी? जसं की पहिल्यांदा तुम्ही आज सक्षम झालं पाहिजे, एक वैचारिक अधिष्ठान निर्माण केलं पाहिजे, वाचन झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मला आज जर सक्षम व्हायचं असेल तर मला माझ्या योग्यतेची, माझ्या पात्रतेची आणि माझ्या हक्काची भाकरी मला मिळाली पाहिजे, तर मी सक्षम होईन. जेव्हा मी सक्षम होईन तेव्हा नक्कीच या सगळ्या प्रतिकूल प्रश्नांना वाचा फोडून माझी वाटचाल पुढे जाईल. वासम, तुम्ही मगा म्हणताय की बाबा त्या विचारधारेला तुम्ही, म्हणजे माझा एक प्रश्न असा होता की बाबा घर प्रपंच हा अगोदर बघितला पाहिजे आणि मग नंतरनी चळवळ, मग नंतरनी समाजकार्य, ह्याच्यावर तुम्ही म्हटलं की नाही, अगोदर भोगलं पाहिजे तरच तो मांडू शकतो. आता तुम्ही म्हणताय की बाबा अगोदर माझी भाकर झाली पाहिजे, व्यवस्था झाली पाहिजे आणि मग मी चळवळीकडे. त्यासाठीच म्हणतो ना, कारण या व्यवस्थेने तुमची भाकरी हिसकावून घेतलेली आहे. आता मग मीच द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मी नेमकं काय करू? घरामधल्या प्रश्नावर भाष्य करू की चळवळीवर भाष्य करू? तुम्ही ज्या द्विधा मनस्थितीत आहात, तुमचं ते काय अवस्था आहे, त्यातल्या ज्या त्रुट्या तुम्ही दूर करतो. लक्षात घ्या, मला आधी सक्षम होणं गरजेचं आहे. कशा अर्थी? सक्षम होण्याअर्थी, कुटुंबाच्या अर्थी हो ना, ही वैचारिक अर्थी. आधी बघा, आधी कुटुंबार्थी. का सांगतो तुम्हाला मी? कुटुंबाच्या दृष्टिकोन सक्षम होण्यासाठी मला वैचारिक आधी व्हावं लागेल, बरोबर आहे? हो. वैचारिक कधी होईन? जेव्हा मला माझी भाकरी मिळत नाही तेव्हा मी कोणता तरी विचारधारा आचरण करेन, ती विचारधारा आत्मसात करेन. पण विद्रोह मला करण्यासाठी विचारधारा घ्यावी लागेल कोणती तरी एक, बरोबर आहे? पण त्याआधी माझ्या हक्काची भाकरी जर मला मिळत नसेल तर मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करू शकत नाही. मग ते मिळवण्यासाठी आज मला लढावं लागतं, मग मला वैचारिक व्हावं लागतं. जेव्हा मी विचाराने जेव्हा सक्षम होईन, परिपक्व होईन, तेव्हा माझ्या भाकरीसाठी मी लढेन. ही त्यातली 2 गोष्टी आहेत. म्हणून म्हणतो की आधी आपण विचाराने प्रेरित झालं पाहिजे, विचाराने पक्के झाले पाहिजे, तेव्हा तुम्हाला लढण्यासाठी तुमच्यामध्ये क्षमता येते आणि तुमच्या विचारांची दिशा स्पष्ट होते. आणि तेव्हा नक्की तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या प्रपंचाला न्याय देऊ शकता. कुटुंबाला तुम्ही न्याय दिलाय ना. मग आम्हाला असंही कळतंय की तुम्ही आंतरजातीय विवाह खूप लावली.
काय त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? की हे बघा, कारण आपल्याकडे प्रतिगाम्यांचं लव्ह जिहाद सारख्या विषयावर ते भाष्य करतात, त्याच्यावर जाऊन ते बोलतात, त्याच्यावर म्हणजे माध्यमामध्ये पण चर्चा होते. चर्चा होत असते. त्याच हो, पद्धती. सांगतो की हा. तुम्हाला, मी स्वतः आंतरजातीय विवाह केलेला आहे. बर बरोबर आहे. की माझी पत्नी ओबीसी म्हणजे ते हिंदू निलगार समाजाचे आहेत. बर मी हिंदू पद्मशालीचा आहे. हो, बरोबर आहे. हो. पण त्यावेळी आंतरजातीय विवाहाला खूप विरोध होता. माझ्या कुटुंबाचा विरोध नाही आणि माझ्या पत्नीचा विरोध नव्हता. माझ्या पक्षाची विचारधारा काय, की या देशामध्ये जर तुम्हाला सामाजिक एकता जर निर्माण करायची असेल तर आधी तुम्हाला समाजामध्ये असणाऱ्या ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत, जी काही वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था आहे, आधी तुम्ही त्याला भेदलं पाहिजे. आणि आपसुकच मी त्या पद्धतीनं मी आंतरजातीय विवाह केलेला आहे. त्यानंतर माझ्याकडे वेगवेगळे लोक यायचे वेगवेगळ्या कारणास्तव. मग काही आंतरजातीय, आंतरधर्मीय, समजातीय हेच जे लोक सगळे माझ्याकडे यायचे, त्या लोकांना मी मार्गदर्शन करून, मध्यस्थी करून, उभयतांच्या कुटुंबियांची एकत्र बैठक बोलावून, त्यांच्या भविष्याची आखणी करून आणि दोघांचंही मत एकत्र करून एकमत झाल्यानंतर आपण विवाह लावून दिलेले आहेत. असे जवळजवळ मी 45 विवाह केलेले आहेत, की माझ्या पुढाकाराने 45 लोकांना मी त्या जोडप्याने एकत्र करू शकलो. आंतरजातीय किती आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये साधारणतः आठ ते 10 आंतरजाती आहेत आणि 10 समजाती आहेत. मग एक दुसरा आंतरधर्मीय पण आहे. आणि मी माझ्या याच्यामध्ये तुम्हाला एक आणखी एक प्रसंग सांगतो. माझा एक मित्र म्हणा की एका मूकबधीर मुलीशी त्यांनी विवाह केला. त्याला तो म्हणला की मला या मुलीशी विवाह करायचा आहे. मग आम्ही चौकशी केली, मग ती मुलगी मूकबधीर होती. म्हटलं मूकबधीर मुलीशी विवाह करण्याकरता तर खूप मोठं म्हणजे ती कसरत आहे, तारेवरची कसरत आहे. एक, तुला बोलता येणार नाही, तू काय म्हणतो तिला ऐकू येणार नाही. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अगदी केवळ संकेत, डोळ्यांची भाषा तुला समजली पाहिजे, ती त्याची प्रेमाची भाषा असेल. रात्री अपरात्री त्या मुलीला काही समजा त्रास झाला, ती कोणत्या शब्दात व्यक्त करणार आणि त्याला कसं कळणार आहे काय होणार काय नाही. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की मूकबधिरांची जी भाषा आहे ते युट्यूबवरून त्यांनी काय केलं, आत्मसात केला, बघितला. त्याच्यानंतर त्याचं आम्ही काय केलं, विवाह लावून दिलं. त्यांच्या पक्षानं म्हणजे त्याच्या आई वडिलांचा विरोध होता, पण तो म्हणला मी लग्न केलं तर ह्याच मुलीशी करणार, तर लग्नच करणार नाही. आणि त्या मुलीची देखील पसंती होती. तेव्हा त्या दोघांचं आम्ही लग्न केलंय. आज त्या दोघांना 2 मुलं आहेत, त्यांचा सुखी संसार चाललेला. क्या बात आहे, क्या बात आहे. हे मी कधीही ना विसरणारा प्रसंग आहे. विधवा विवाह वगैरे कधी लावायचा प्रसंग आला? हो, केलंय की. केलं? काय तो अनुभव कसा? एक विधवा आणि एक विधूर. हा. म्हणजे त्याला पत्नीची गरज होती आणि पतीची गरज होती. अशा लोकांनी एकत्र आणून लग्न केलं. किती काही लोकांचं साखरपुडा नंतर एक केलंय ते. हा. काही लोकांचं साखरपुडा नंतर म्हणजे मुलीचा साखरपुडा झाला आणि मुलाचाही साखरपुडा झाला, कुंकुम तिलक, आणि ते नंतर तुटलं. पण नंतर जुळवायचा प्रसंग आला, आम्ही त्यांनाही लग्न करून दिले. केलेत असे? हो, केलेत ना. असे विवाह करत असताना पदरमोड केली की कसा, हे खर्च कसा पदरमोड वाढवायचा? तर करावं लागतं. आणि कसं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की असे जे लग्न असतात ते सगळे असे इमर्जन्सीमध्ये होत असतात. कुठेतरी विरोध, कुणाचा तरी दबावात, किंवा काहीतरी पळापळी, पोलीस स्टेशन, कोर्ट कचरा चक्कर ह्या गोंधळात असतात. या सगळ्या गोंधळामध्ये त्यांना रेस्क्यू करणं, त्यांना सुरक्षित करून त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करून देण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागते. आमच्याकडे आमच्या पद्मशाली समाजामध्ये आणि एकंदरीत तेलुगू भाषिकांमध्ये एक पद्धत आहे. काही लोकांकडे मुलीला मंगळसूत्र आणि जोडवे देण्याची पद्धत नाहीये परंपरागत. काही लोकांकडे आहे. काही लोकांकडे कसं असतं की त्यांनी एखाद्या दानशूर व्यक्तीने दानच दिलं पाहिजे तरच ते करतात, नाही तर आणतच नाहीत. मग अशा बऱ्याच म्हणजे 25 जोडप्यांना मी माझ्या स्वतःच्या मानधनमधून 1 ग्रॅम सोन्याचं डोरलं, म्हणजे आपण मंगळसूत्र म्हणू, आणि त्याच्यानंतर जोडवे मी स्वतः माझ्या मानधनातून देत होतो. विवाह सगळे म्हणजे सक्सेस झाले? 45च्या 45 सक्सेस आहेत, एकही फेल गेलेलं नाही. क्या बात आहे. म्हणजे आधुनिक राय म्हणून रायत म्हणायचं. त्यांची योग्यता आपल्याकडे येत नाही. त्यांनी सती प्रथेविरुद्ध लढलेले आहेत. म्हणजे आता सती प्रथा नाही म्हणून ठीक आहे,
पण प्रति म्हणजे रॉयच्या बरोबरीचंच काम आहे हे. अजिबात तशी तुलना मी स्वतःला करून घेत नाही, पण मला एवढं म्हणायचं की त्या लोकांनी समाजामध्ये ज्या पद्धतीनं तो विचार रुजवला, त्या विचाराचा मी पाईक आहे. पद्मशाली समाजामध्ये काही अंधश्रद्धा पण आहेत, त्या कमी करण्यासाठी कधी प्रयत्न केला? नाही, समाजामध्ये फक्त पद्मशाली समाजातच नाही, अन्य समाजामध्ये पण आजही अंधश्रद्धा आहेत. मी म्हणतो, तुम्ही डिजिटल बाबा पाहिलेला आहे, हो हो कुंभमेळा पाहिलेला आहे, हो गर्दी कोणाची जास्त होते? हो कारण आज लोकांमध्ये ना, तरुणांमध्ये आणि तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेली आहे. काही लोक ज्योतिषावर विश्वास ठेवतात, संख्याशास्त्रावरती विश्वास ठेवतात, हस्तरेखाशास्त्रावरती विश्वास ठेवतात किंवा जादूटोणावरती विश्वास ठेवतात. हे सगळे जी शेवटी ही सगळी जी यंत्रणा आहे, ही जी सिस्टीम आहे, ही कुठंतरी प्रतिगाम्यांचीच खत पाणी घातलेलं एक प्रकारचं रसायन आहे. म्हणजे अप्रत्यक्ष गुलाम करून अप्रत्यक्षरित्या हे समाजामध्ये आपण रुजवायचं, त्यांना बळी पडण्यास भाग पाडायचं आणि आपली यंत्रणा पुढे रेटत घेऊन जायची, ही त्यांची पद्धत आहे. बाजार बड़ा है, हर घर में मेहमान आए तो साथ उसी के भूखा सोना, साथ उसी के भूखा सोना, साथ उसी के भूखा सोना। अरे रे 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 हो, सुजलम सुफलम इसी देश में रोटी महंगी क्यों रे भाई, रोटी महंगी क्यों रे भाई, रोटी महंगी क्यों रे भाई, सुजलम सुफलम इसी देश में रोटी महंगी क्यों रे भाई, रोटी महंगी क्यों रे भाई, रोटी महंगी क्यों रे भाई। रुपए में जो 80 पैसा खेती पे रखते हैं भरोसा, खेती में पानी के भरोसा, पानी से बादल की भरोसा, बादल की सपुहाहट देखो, बादल हरदम बेभरोसा, बादल हरदम बेभरोसा, बादल हरदम बेभरोसा। किसान को जब खेत नहीं है बैल का तो नहीं सिंचाई, सभी बड़ों के हाथ में भाई, सभी बड़ों के हाथ में भाई, सभी बड़ों के हाथ में भाई। अरे रे 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 हो, खेत प्रमुख इस भारत भूमि में किसान भूखा क्यों रे भाई, किसान भूखा क्यों रे भाई, किसान भूखा क्यों रे भाई, खेत प्रमुख इस भारत भूमि में किसान भूखा क्यों रे भाई, किसान भूखा क्यों रे भाई, किसान भूखा क्यों रे भाई। यहाँ गाय की होती पूजा, कुत्ते को घर का दरवाजा, बिल्ली को चले हेत जा, पवित्र समझे गो माता को, गोबर से आंगन को सजाता, गोबर से आंगन को सजाता, गोबर से आंगन को सजाता, बनाई मानव चप्पल जूता, गोबर उठाता, गाय चलाता, दारी निकाले गाय भैंस की, दूध निकाले पीने देता, दूध निकाले पीने देता, दूध निकाले पीने देता। कोई पी और हकाड़ जाता, हिंदू केसरी भी कहलाता, हिंदू केसरी भी कहलाता, हिंदू केसरी भी कहलाता। अरे रे 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 हो, परमाणु को जो ऊंचा उठाए ओ अच्युत कैसा रे भाई, ओ अच्युत कैसा रे भाई, ओ अच्युत कैसा रे भाई। परमाणु को जो ऊंचा उठाए ओ अच्युत कैसा रे भाई, ओ अच्युत कैसा रे भाई, ओ अच्युत कैसा रे भाई। महलों में जलते हैं बिजली, तुम्हें बताओ कैसे निकले मजदूर के नस्लों से भाई, लंबी चौड़ी तार बनाई, लंबी चौड़ी तार बनाई, लंबी चौड़ी तार बनाई। नस्लों से ये फ्यूज बनाया, पलकों से ये बल्ब बनाया, बटन दबाओ करो उजाला, मजदूर के ये खून की ज्वाला, मजदूर के ये खून की ज्वाला, मजदूर के ये खून की ज्वाला। अरे रे 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 हो, सध्याचं वास्तव्य आपल्या कवितेतून आणि कवितेच्या रचनेतून आणि ह्या अशा पथनाट्यातून सादर करून कम्युनिस्ट किंवा दावी विचारणारा ही लोकांमध्ये माणसांमध्ये एक क्रांती करू इच्छिते. आणि ही क्रांती आणि हे पथनाट्य हे तिथंच अपेक्षित आहे की जिथं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. नक्कीच तिथं हे खूप प्रभावी साधन आहे, पण जिथं शिक्षणाचं प्रमाण अधिक आहे, ज्याला वाचता लिहिता येतं, वाचन म्हणाल्याप्रमाणे की बाबा यापुढे जर का प्रतिग्रामाचं सर्वात मोठं आव्हान जर का आपल्याला पेलवायचं असेल आणि त्याला परतवायचं असेल तर आपल्यामधली वैचारिक क्रांती आणि त्याचा अधिष्ठान हे तितकंच तोलामोलाचं अपेक्षित आहे. आता आपण उत्क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत आणि येणारी पुढची क्रांती ही खूप भयावह आहे आणि त्याच्यासाठी आणि त्याला लढण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. वासम साहेब, तुम्ही आलात, दिलखुलासपणे चर्चा सांगितलात, काही का असे ना चालू घडामोडीवर आपण भाष्य केलं, अगदी खोलामध्ये न जाता वरवरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण भाष्य केलं आणि तुम्ही देखील आम्हाला सकारात्मक पद्धतीनं प्रतिसाद दिला. आपण शाहिरी खूप छान गायली बरं का.
म्हणजे त्याच्यामधलं एक वैशिष्ट्य असं की ते गायीचं महत्व आणि मजुराचं काम हे देखील तुम्ही विशद केला. कोरसही छान होतं, वाजवली ढबता पण चांगली. दिलखुलासपणे आपण आम्हाला प्रतिसाद दिला. आमच्या म्हणण्याला तुम्ही योग्य साथ दिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू आपण नव्या वक्त्यासह, नव्या पाहुण्यासह. धन्यवाद.